एक अत्यंत मोठी बातमी गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अपहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी गावात साखळी उपोषण आंदोलन छेडण्यात आले आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले। या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। धाबा ग्रामपंचायतीत झालेल्या कथित आर्थिक अपहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धाबा गावात साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते तथा आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष पारसनाथ अलोणे, बौद्ध महासभा शाखा धाब्याचे अध्यक्ष केलीचंद झाडे, शेतकरी संघटना युवा आघाडीचे तालुका सचिव सूरज भस्की आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश झाडे यांनी उपोषणाला बसून प्रशासनाचे लक्ष वेधले। या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही जाहीर पाठिंबा दिल्याने या प्रकरणाची चर्चा तालुक्यात रंगली। उपोषणाची तात्काळ दखल घेत गोंडपिंपरी पंचायत समितीचे सवर्ग विकास अधिकारी संजय पुप्पलवार आणि विस्तार अधिकारी रत्न पारखी यांनी उपोषणस्थळी भेट देत चौकशीचे आदेश दिल्याची छायांकित प्रत उपोषणकर्त्यांना दिली। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले। या आंदोलनाला शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष सूरज माडुरवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तालुका अध्यक्ष राजेश कवठे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण सांगडे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे फिरोज खान यासह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला। तसेच युवा सेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते व शहर प्रमुख विवेक राणा यांनीही उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांना समर्थन दिले। धाबा ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार झाला अशा पद्धतीचा आरोप करत आज धाबा येथील शेकडो नागरिकांनी आंदोलन उभं केलं आणि शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मी आंदोलनस्थळी भेट देऊन माझ्या पक्षातर्फे या ठिकाणी मी पाठिंबा दिला। सोबतच गोंडपिंपरीचे संवर्ग विकास अधिकारी यांनी येऊन या ठिकाणी चौकशीचे आदेश दिले आणि चौकशी होतपर्यंत हे आंदोलन खरं तर स्थगित राहणार आहे। त्यामुळे माझे आंदोलनकर्त्यांना एकच आव्हान आहे की चौकशी अंती जर दोषींवरती कारवाई झाली नाही तर आपण गोंडपिंपरी पंचायत समिती समोर एक मोठं आंदोलन आपण उभं केलं पाहिजे। कारण ग्रामपंचायत हे गावाला प्रगतीच्या शिखरावर नेणारी यंत्रणा आहे आणि ही ग्रामपंचायतच जर भ्रष्टाचार करत असेल तर गाव उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मी याच्यानंतर सुद्धा आपल्या गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं या ठिकाणी मी आश्वासन देतो। श्री निलेश झाडे यांनी धाबा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या गैरव्यवहारासंबंधाने तक्रार दिली होती। त्या तक्रारीची नोंद घेऊन मी गटविकास अधिकारी श्री संजय पुप्पलवार, मी माझ्या पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले श्री जीवन प्रधान आणि श्री रवी रत्नपारकी विस्तार अधिकारी पंचायत यांना 15 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे। त्याची प्रत श्री निलेश झाडे यांना सुद्धा दिलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांनी आपलं उपोषण आज स्थगित केलेलं आहे।